तो हाय गाइस, आज मैं आया था जेजे हॉस्पिटल। इधर साइबर क्राइम की मीटिंग रखी गई थी। आपको मैं दिखाता हूँ, वीडियो के एंड तक बने रहे। ठीक है, चलो आज। म्हणजे आमच्याकडे एफआर दाखल होणार नाही. थोडा कामाचा बोजा आमचा पण कमी होईल. तर आपण आता सुरू करूया. ये कहानी आपके लिए है. अलीशा मैच्ड विद साहिल ऑन अ डेटिंग ऐप. बातें बढ़ने लगी, मिलने लगे और ट्रस्ट हुआ. फिर इंटीमेट पिक्चर्स शेयर होने लगी. सब कुछ परफेक्ट सा लग रहा था, पर कुछ ही दिन बाद साहिल ने अलीशा को ब्लैकमेल करना शुरू कर दिया. पैसे भेजो वरना पिक्चर्स लीक कर दूंगा. लेकिन अलीशा डरी नहीं. उसने इमीडिएट एक्शन लिया और नेशनल साइबर क्राइम पोर्टल पर रिपोर्ट किया. ऑनलाइन मिले लोग हमेशा सही नहीं होते. अगर आपको कोई ब्लैकमेल करे तो घबराइए नहीं, आप अकेले नहीं हैं. स्कैमर्स को ब्लॉक करें, 1930 पर कॉल करें या फिर cybercrime.gov.in पर रिपोर्ट करें. ऐसी और जानकारी के लिए फॉलो करें साइबर दोस्त. बघतो त्यामध्ये तुमची सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीशी ओळख होते. ती तुम्हाला सांगते प्रिय आहे. मे बी तो प्रवीण पण सांगतो आणि तुमच्याशी जवळीक साधतो. त्या मैत्रीचं रूपांतर कालांतराने होतं प्रेमामध्ये. प्रेमात रूपांतर झाल्यानंतर तो कधी काळी तुमचे साधे साधे फोटो मागतो, म्हणजे नॉर्मल फोटोज. तर नॉर्मल फोटोजचे तो विवस्त्र अवस्थेतील देखील फोटो मागवतो आणि ते तुम्ही भावनेच्या भरात पाठवता देखील. आणि त्यानंतर ही फसवणूक होण्याची सुरुवात होते, जशी साहेबांनी सांगितली तशी. याच्यामध्ये अजून एक तो तुम्हाला वेगळी स्टोरी सुद्धा सांगू शकतो. तुम्ही ती प्रिया असेल प्रवीणशी बोलणार, मैत्री साधणार, प्रेम होणार आणि तो युरोपला असणार किंवा इतर कोणत्या देशात असणार. तिकडनं तो इथं भेटण्यासाठी येणार आणि एअरपोर्टला तो इमिग्रेशन डिपार्टमेंट असेल कोणत्या असेल तिथं तो पकडला जाणार तिथे आणि तुमच्याकडनं पैशाची मागणी करणार आणि त्यातून तुमची फसवणूक करणार. तो शेवटपर्यंत तिथून काही सुटणार नाही. तर अशा कोणत्याही सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीतून आणि प्रेमातून किंवा हे डेटिंग ॲपमधून जी तुमची फसवणूक होणार आहे त्याबाबत तुम्ही सतर्क राहायचे. पुढचा फ्रॉड बघूया. सेक्सटॉर्शन हा खूप गांभीर्याने बघण्याचा फ्रॉड आहे. काम वाचणार कुणालाही चुकलेलं नाही, बरोबर. तो पुरुष असो किंवा स्त्री असो. इंटिमेट करणाऱ्या गोष्टी तुम्ही जे स्क्रोल करत असता, तुम्ही रात्रीचं जेवण घेतलेलं असं तुम्ही स्क्रोल करत असता एक लिंक येते, त्यामध्ये इंटिमेट करणारा एखादा फोटो असतो किंवा एखादी व्हिडिओ असतो, तो तुम्ही सुरू करता. कदाचित अचानक आपल्याला व्हॉट्सअप कॉल येतो, बरोबर ना प्रशांत सर? अचानक व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉल येतो. पुढची व्यक्ती असते ती विवस्त्र असते, आपण इंटिमेट होतो, आपल्याकडून पण त्याच पद्धतीची गोष्ट घडली जाते आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये व्हिडिओ कट होतो. आपल्याला वाटतं अचानक कुणाचा फोन आला, आपण शांत राहतो. इथून खरा स्कॅम सुरू होतो. तुम्ही 10 सेकंद तुमचा जो तुम्हाला व्हिज्युअल मिळालेला असेल त्या पुढच्या माणसाला, ते नेमकं कॅच केलं जातं आणि त्याचे मॉर्फ केलेले, एडिट केलेले व्हिडिओज तयार केले जातात व तुमच्या नातेवाईकांना पाठवले जातात किंवा सोशल मीडियावर पाठवण्याची धमकी दिली जाते. मग तुम्हाला असं म्हटलं जातं तुमचा हा व्हिडिओ एका महिलेसोबतचा व्हायरल झालेला आहे, तो युट्यूबवर प्रसारित झालेला आहे आणि त्या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यावर XYZ अशाच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे, तुम्ही तात्काळ आमच्याकडे. तर हा खूप गांभीर्याने बघण्याचा विषय आहे. याच्यामध्ये फक्त 18 ते 40 वर्षापर्यंतचीच मुलं बळी पडतात असं नाही. आम्ही बऱ्याचशा केसेस यामधले फिर्यादी हे जे आपण त्याला सिनियर सिटीजन म्हणतो हे देखील त्या या स्कॅमला बळी पडलेले आहेत. फेक वेडिंग इन्व्हाइट्स. आता ही आम्ही स्लाइड थोडी कट केली, आपण ती पुढे बघणार आहोत. APK फाईल्स. चाला होता यार. हेलो, नमस्कार सर, बधाई हो. आपको प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की तरफ से पक्का घर मिला है. पक्का घर? हाँ सर, बस आपको एक एप्लीकेशन डाउनलोड करनी पड़ेगी जिसका लिंक हमने आपके नंबर पर भेज दिया है. अब ये करते हो भाई, रुको. काला छोड़ो यार, दूध वाला चाय बनाओ भाई. बुटकुन, तुम तो बादाम भी डाल देना तो दिमाग तेज चलेगा है का. देख लो कैसे पक्के मकान के नाम पे बेवकूफ बनाया जा रहा है. क्या कर रहे भैया? हाँ कह रहे, ये देखो जब तारा में 70 लोगों का गिरोह पकड़ा गया है, वैसे ही लोगों को फोन करके गाड़ी बंगला बैंक बैलेंस से लालच दे के बेवकूफ बनाए थे.
पुलिस ने फोन ट्रैक कर लिया, धर के पकड़ लिया। कम से कम 7 साल की सजा होगी, कम से कम 7 साल की सजा होगी। अब तुम्हारा भी कोई रिश्तेदार होगा गुरु। नहीं सर, क्या बोल रहे हैं? क्या बोल रहा है? ये जो विनोद तो घर दे रहे हो ना, वो अपने पास रख लो। तुम जब जेल जाओगे तुम्हारे घर वालों का काम आएगा। काट दिस। हाँ क्या किए भैया, बड़ा मुश्किल से पक्का का घर मिल रहा था। पक्का का घर मिल रहा था, घर से बेघर हो जाते। मतलब हम समझे नहीं कैसे। मतलब जैसे तुम ये एप्लीकेशन डाउनलोड कर लेते, तुम्हारा फोन हैक करके और सारा बैंक बैलेंस सफा चट। अरे बाप रे बाप, बड़ा मुश्किल से 6000 रुपया सेव किया भैया। बचा लिया हम। ऐसा भी भैया आपका दूध वाला चाय। अरे पी लो, पैसा दे देंगे, पी लो। साइबर अपराधियों का मतलब टेंशन, स्टॉप, थिंक, एंड देन टेक इट। देख रहे हो विनोद, बघितलं ना साहेब, तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील कसा फ्रॉड. आता या ठिकाणी याला PM किसान योजना फाईल आलेली आहे, पण शेवटी काय आहे .apk. नॉर्मली ह्या फाईल फक्त अँड्रॉइड फोनमध्येच इन्स्टॉल होतात. मी असं म्हणणार नाही सर्वांनी आयफोन घ्या. तर आता सर्वांनी काय चेक करायचं, आपला मोबाईल घ्यायचा, अँड्रॉइड मोबाईल ज्याच्याकडे आहे त्यांनी अँड्रॉइड मोबाईल आपल्या हातात घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये माय फाईल्स नावाचा फोल्डर चेक करायचा किंवा फाईल मॅनेजर चेक करा. उघडलेला आहे. त्या .apk PM किसान.apk जिओ इंटरनेट .apk फाईल आहे. आहे काही तुमच्याकडे बघू. सर म्हणून तुम्ही होते फ्रॉडला तुमच्याकडून असेल. 4-5 दिवसापूर्वी आलेली फाईल आहे, पण ती फेक आहे म्हणून ओपन नाही केली, डिलीट केली. यांना पण आली. या सर्व फाईल सर्वांनी आत्ताच्या आत्ता डिलीट करायच्या. तात्काळ डिलीट करा, तात्काळ. यासारखी तुमची जिओ इंटरनेट .apk नाव वेगळं असणार, फ्रॉड तोच असणार. SBI कॅपिटल .apk आयफोन मध्ये इन्स्टॉल नाही होणार, पण अँड्रॉइड मध्ये नक्की होणार. या फाईल पूर्वी आपलं इलेक्ट्रिसिटी बिल थकलेलं आहे आणि तुम्हाला आत्ताच्या आत्ता 5 रुपये पाठवावे लागतील. मी एक लिंक पाठवतोय, त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि 5 रुपये पाठवतोय. ते तुम्हाला 5 रुपये पाठवून त्याद्वारे नंतर तुम्हाला बिल पेमेंट करून असं एक वेगळी स्टोरी सांगून तुम्हाला APK फाईल इन्स्टॉल करत होते. PM किसान योजना याद्वारे देखील किंवा PM आवास योजना वेगवेगळे नाव सांगणार, तुम्हाला ऑफर सांगणार. असं पूर्वी होत होतं, पण आता काय होतंय, तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अकाउंटच हॅक होतंय आणि व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याचा पूर्ण ॲक्सेस फ्रॉडस्टरकडे जातोय. तो डायरेक्टली तुमच्या ग्रुपमध्ये त्या सर्क्युलेट करतोय आणि तुमच्या मोबाईलमध्ये ॲटो डाउनलोड ऑप्शन जर ऑन असेल तर त्या फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होत आहेत. तर आजपासून तुमच्या कोणत्याही ग्रुपवरती अननोन .apk फाईल जर आली असेल पुन्हा व्यक्तीकडनं, तर तात्काळ ती फाईल ग्रुप ॲडमिननी डिलीट करायची सर्वांसाठी. ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचे आणि जो व्यक्ती आहे त्याला देखील साधा फोन कॉल करून इन्फॉर्म करायचं, बाबा तुझं व्हॉट्सअप हॅक झाले का, एकदा चेक कर. मे बी त्याचा फोन सुद्धा हॅक झालेला असू शकतो आणि